किती खालून गेलं. हाय हॅलो नमस्कार दंडवत प्रणाम. मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन फुल व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी निघालेली आहे मार्केटमध्ये. थोडंसं काम आहे. तसं तर मला 7-8 दिवस झाले किराणा आणायचा होता, ते पण आणायचं आहे, बाजार पण घ्यायचा होता आणि बऱ्याच अशा गोष्टी घ्यायच्या. सो चला आता लगेच निघालेली आहे. सोबत म्हणजे मामा येतात, पण मामाला मला सगळीकडे घेऊन जा वाटत नाही सारखं सारखं. चला इथं जायचं तिथं जायचं म्हणून. आणि ब्लाऊजचे म्हणजे ब्लाऊजच्या एखादं चांगलं बुटीक बघायचं आहे, कारण की परफेक्ट ब्लाऊज आहे त्याला असं मला एक पण ठिकाणी इकडे भेटलं नाही जशी मी इकडे आले तसं. कारण की मी माझ्या हातानंच शिवायची, पण आता असं मला वाटतं की बाहेर टाकायला पाहिजे, थोडा वेळ भेटत नाही शिवायला. आणि आता माझा भाऊ आला होता, छोटा भाऊ, सो त्याला घेऊन सोबत मी चाललेली आहे. म्हणजे भावाला आपण काही पण म्हणू शकतो, चला इकडं चल तिकडं चल, आणि नेते पण ते मला. चला निघालेली आहे आता. तिला जाऊ दिलं नाही, रडू लागली आता बी, आता दुपारची शाळा आहे म्हणून. चला हो. तर सगळ्यात अगोदर आम्ही इथे ब्लाऊजच्या बुटीकवर आलो. हे सजेस्ट मला माझ्या भावानेच केलं होतं, कारण की माझी आई अगोदर ना इकडे रेंटने राहत होती, सो त्याच्यामुळे त्याला इकडचं माहिती होतं हे की हे फेमस आहे म्हणून शॉप. आणि आपल्या बायकांचं कसं असतं माहिती आहे का, ब्लाऊज एकदम परफेक्ट आलं की साडी मग एकदम सिंपल जरी असली तरी आपल्याला ती आवडतं. आणि आता परफेक्ट शिवणारे असले की थोडेसे पैसे पण वाढतात आणि वेळ पण लागतो यांच्याकडे. असं यांनी सांगितलं होतं की आणखी 15 दिवस काय भेटणार नाही, पण परफेक्ट आलं तर ठीक आहे. 120ला एक घ्यायचं काय, घेऊन बघायचं, एक घेऊन बघायचं कायची रेसिपी करू. हां एक ॲपल 140 वाढले का भाव? 1 किलो चांगली लावा ना मोठ्याले, तुमच्या हाताला लावायचं. कसं आहे माहिती आहे का, खराब निघायची शिकत राहत झाले काहीच नाही. हॅलो किती खालून चालले, किती खालून गेले. आता आकाशातून एवढ्या खालून हेलिकॉप्टर जाते म्हणल्यावर आता सगळ्यांचे चेहरे वरीच असणार. इथे एजची काही लिमिट नसते, लहान मोठं कोणी असो, सगळ्यांची बघण्याची एक्साइटमेंट तेवढीच असते. आणि मला सुद्धा आवडतं असं बघायला. तर काही फ्रूट्स वगैरे घेऊन इकडे समोर आले मी बाजारामध्ये, कारण की आज होता शनिवार. मग आता एवढा सगळा बाजार दिसल्यावर इथून काही रिकामा जायची इच्छा होत नाही, आणि भाजीपाला आता दर आठवड्याचा तर घ्यावाच लागतो. तर हे घेऊन समोर आले मी इकडे सुपर शॉपीवरती किराणा घेण्यासाठी. आज बऱ्याच गोष्टी घेण्यात येणार आहेत, कारण की आजचं काम एकदम मल्टीटास्किंग असणार आहे. भाऊ सोबत असल्यावर ते अजिबात काही बोलत नाही, जिथे जायचं मला तिथे घेऊन जातो आरामात, आणि आपल्याला पण जास्त काही वाटत नाही. जसं ह्यांच्यासोबत असलं की हे थोडंसं करतात चिडचिड की चल किती वेळ लावायलीस हे म्हणून. आणि मामासोबत असल्यावर आपल्याला म्हणायची इच्छा होत नाही की चला मामा इकडं चला तिकडं चला असं. सो मामा नेतात तसं मला, पण आपली जास्त इच्छा होत नाही की चला आता हे आणायचे ते आणायचे, सारखं सारखं नाही मला वाटत. आणि आता सुपर शॉपीवर जास्त करून आम्ही किराणा नव्हतो घेत, अगोदर होलसेल दुकानावरूनच घ्यायचो, पण आता इथेच घ्यायचं जरा बरं पडते. 4 गोष्टी आपण इथे वाढून घेतो, पण त्या लागणारच असतात. हां, आणि काही सिलेक्टेड गोष्टी असतात जे इथं थोड्या महाग भेटतात, त्या आपण दुसरीकडून घेऊ शकतो. इथं कसं आल्याच्या नंतर ज्या गोष्टी आपण लिस्टमध्ये लिहिलेल्या नाहीत ना, त्यासुद्धा समोर दिसतात, म्हणजे घेता येतात पटापट, असं माझ्या मताने थोडंसं मला वाटतं. हां, ड्रायफ्रूट्स वगैरे आम्ही इथे नाही घेतले, हे बरेच थोडे कॉस्टली जातात इथे. आम्ही जे होलसेलरकडून घेतले ना, 100 रुपयाचा फरक पडतो किलो मागे. हे आवरून परत मग तिकडे गेलो होतो आम्ही. 1 किलो घ्यायचं, ही 3 पाव लावा आणि ती पाव किलो असं करा. चला तर किती कामं झाली, एक ब्लाऊज, बाजार, किराणा, त्याच्यानंतर मग ड्रायफ्रूटच्या दुकानावर पण आम्ही गेलो होतो. आणि हे इथं लाल मिरच्या घ्यायला, लाल तिखट जे आहे ते घरचं संपलं होतं, सो हे घेणं गरजेचं होतं. पूर्णच ज्या छोट्या असतात ना तिखटवाल्या मिरच्या, त्या सगळ्याच नाही घेत मी, मिक्स थोड्याशा मोठ्या मोठ्यावाल्या असतात ज्याच्यामध्ये जास्त तिखटपणा नसते, त्या पाव किलो घेतल्या. मिक्समध्ये घेतलं तर चटणी आपल्याला कलर येते भाजीला, त्याच्यामुळे असं मिक्स घेत असते दोन्ही मिरच्या मी. पूर्ण मिळून 1 किलो घेतल्या. आता हे घरी आणून वाळू घालायच्या आणि नंतर मग दळायला द्यायच्या. आता निसायचं मला कंटाळा येते, कारण की हाताची आग होते त्याने, पण आता काय करणार, तेवढं काम तर आपल्याला करावंच लागणार. आत्या होत्या ना, तर हे निसायचं घिसायचं काम मला अजिबात पडत नव्हतं. मिरच्या तर कधीच मी निसत नव्हते, त्याच हे सगळं काम करून द्यायच्या. तर घरी आल्याच्या नंतर सगळं आता ही आवरावर तर करावीच लागते. बाहेर आपण कितीही फिरून येऊ, कितीही बाहेरचे कामं करू, घरी आल्याच्या नंतर जे कामं असतात ते तर आपल्याला कंटिन्यू करावेच लागतात. तर सगळा भाजीपाला हे जे आहे ते सगळं व्यवस्थित ठेवून दिलं. किराणा काही मी आत्ताच काढणार नाही, आता ते उद्या करेल व्यवस्थित,
कारण की भाजीपाल्याला हायगाय करायला जमत नाही, ते व्यवस्थित निवडून जागच्या जागी ठेवून द्यावाच लागतो. किराणा तरी आपण तसाच ठेवून दिला 2-3 दिवस तरी काही हरकत नाही. आणि त्याच्यामुळेच मग भाजीपाला जे आहे ते निवडायला घेतला इथे मी. आणि लगेच मग मला स्वयंपाकाला पण लागायचं होतं रात्रीच्या. तर आजचा स्वयंपाकाचा जे प्लॅन होता म्हणजे मला वांग्याची भाजी करायची होती, जी की छान असे कोवळे वांगे होते बाजारातून आणलेले. भाजी आणि पोळी असाच मेन्यू ठेवणार होते, पटकन होते म्हणलं. आणि सोबत भाकरी पण होत्या. वरण भाताचं कुकर काय नव्हते लावणार मी. तर छान असं मसाला वांगं बनवणार होते. तर एकदम सिंपल अशी रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करूया म्हणलं. तर वांगे जे आहेत ते चिरून ठेवले होते मी, थोडंसं मीठ टाकून पाण्यामध्ये टाकून ठेवले होते काळे पडत नाहीत म्हणून. तर कढईमध्ये तेल टाकून घेतलं, खोबरं आणि शेंगदाणे जे आहेत खरपूस छान लाल होईपर्यंत भाजून घेतले. त्याच्यानंतर मग एक कांदा मीडियम साईजचा कट करून अर्धा टोमॅटो त्याच तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे. याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसण आणि 1 इंच आल्याचा तुकडा हे सगळं मी टाकून घेतले. आता याला पण थोडा वेळ भाजून घेणार आहे, जास्त नाही भाजायचं, परत आपण मसाला हे ग्रेव्ही केल्याच्या नंतर पण भाजणार आहोत. त्याच्यामुळे अर्धा निम्मच हे भाजून घ्यायचे आपल्याला. वांगे पण आपल्याला तेलातच भाजून घ्यायचे. खडी साखर, कोणती खडी साखर? हल्दीराम. खडी साखर नाही, अरे इकडे दाखवली तुला काय, अरे इकडे येते आहे तर मला काहीतरी सॉफ्ट सॉफ्ट असते. पेठा, अरे इकडे तुला आवडते तशीच मी मला आवडते. थोडंसं घे, तेवढं नको. तुला आवडते. घेऊ का माझा व्हिडिओ? तर हे जे आग्र्याचा पेठा आहे ना, मला खूप जास्त प्रमाणात आवडते. आणि तिथे दिसला मला किराणा भरता वेळेस आणि मग मी घेतला ते. घरी आल्याच्या नंतर आता प्रक्षिताला इथे मी देत नव्हते, कारण की तिने एकदा खाल्ला ना, अशा गोड वस्तू तिला खूप जास्त आवडतात. पण ती काय ऐकणार नव्हती, तिला थोडा दिला पण तिने नंतर मागितला मला आणखी. तर इथे कढईमध्ये जिरे मोहरी जे आहेत ते तडतडले की वांगे टाकून घेतले. आता तेला छान आपल्याला वाफरून घ्यायचेत, म्हणजे शिजवूनच घ्यायचेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, लसण जे आपण भाजलेले ज्या वस्तू होत्या ना, ते सगळं कोथिंबीर टाकून बारीक करून घेतलं मी. आणि वांगे जे आहेत ते मधात चेक करत राहायचे शिजलेत का नाही म्हणून. आणि त्याच्यानंतर मग आपण जे मसाले जे घरगुती आहेत ना, हळद, लाल तिखट, मग अंबारी मसाला असेल किंवा घरचा काळा मसाला असेल, हे सगळे मसाले याच्यामध्ये टाकून घ्यायचे. पटकन याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं, नाहीतर मग हे फक्त मसालाच आहे ना म्हणून करपण्याची शक्यता असते. आपण जे मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे ग्रेव्ही ती याच्यामध्ये टाकून घ्यायची, टाकून व्यवस्थित परतून घ्यायची. हवं तेवढं याच्यात पाणी टाकायचं, अर्धा गिलासापर्यंतच टाकायचं, कारण की ही घट्टच भाजी जास्त छान लागते. तेल सुटेपर्यंत याला आता छान शिजवून घ्यायचं. वरून थोडीशी कोथिंबीर, कसुरी मेथी जी आहे ती ॲड करायची, चवीनुसार मीठ टाकायचं. आणि छान अशी वांग्याची मसाला भाजी जी आहे ती तयार आहे. एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा, खूप छान झाली होती, सगळ्यांनाच आवडली होती आमच्या इथे. तर त्याचा रिव्ह्यू तुम्ही पुढे बघाच की कसा आहे, तर कसा दिला सगळ्यांनी. कुठं खाऊन बघ कशी झाली, सांग मला. नाटक करू नको, खरं सांग. छान, खरं खरं सांग ना. थांब ना, किती घास घेतले तुला कळते? नीट सांग, जाय तिकडे. छान. तर चला, छान असं जेवण झालेलं आहे. वांग्याची भाजी खरंच खूप छान झाली होती. तसं मला वांग्याची भाजी अजिबात आवडत नाही. असं म्हणजे जी हॉटेलमध्ये किंवा मग लग्नात होते ना, ती मी थोडी खात असते. पण घरी केलेली वांग्याची भाजी मी जास्त करून खाते. वांगं तर खातच नाही, त्याची ग्रेव्ही खाते मसाला, पण वांगं नाही खात. आज ना वांग्यासोबत मी भाजी खाल्लेली आहे आणि छान झाली होती, टेस्टी. तुम्हीसुद्धा नक्कीच एकदा ट्राय करा. बाजारातून वांगे आणले होते नेमकेच, फ्रेश ताजे होते, कोवळे, त्याच्यामुळे भाजी छान झाली आणि वांगे पण छान लागू लागले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता चला, दिवसभराचा तुम्ही व्हिडिओ बघितलास, कसा वाटला तुम्हाला सांगा. आता इथून सगळे व्हिडिओ म्हणजे आता जवळपास संक्रांतीला 20-25 दिवस बाकी असतात. तर सगळे बिझी दिवस जाणार आहेत. आणखीन आम्ही काहीच प्लॅन केला नाही, काही खरेदीसुद्धा केली नाही. म्हणजे साडी वगैरे हे घ्यायला पाहिजे ना, म्हणजे शिवायला जास्त आता रश असतात तर देत नाहीत पटकन ब्लाऊज शिवून, तर ते पण राहिलं आहे. आणखीन काही प्लॅनिंग करायच्या राहिल्या आहेत सगळ्या संक्रांतीच्या वेळेसच्या, हळदी कुंकाच्या ह्या गोष्टी सगळं. काही जणींना मी विचारलं तर त्यांचं साडी वगैरे घेऊन ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. पण आमचं तर आम्हाला वाटतं की मीच महाग आहे काय की ह्या सगळ्या गोष्टी प्लॅन करणं खूप जास्त बिझी जाणार आहे. आधीच मी जास्त बिझीच आहे, आता इथून पुढे तर जास्तच होणार आहे. आणि होईल तेवढं शॉर्ट व्हिडिओ आणि फुल व्हिडिओज करण्याचा प्रयत्न करणार आहे, होईल तेवढं. आता 1-2 माझे ह्या 2-4 दिवसात सारखे पडलेत, हे पण आता आजचा पण
कारण की आज भाऊ होता माझ्यासोबत, तो थोडं बाहेर गेले. असं म्हणजे चांगलं काहीतरी असलं कॉन्टेंट की करा वाटते मला फुल व्हिडिओ, नाही तर मग शॉर्ट व्हिडिओवर जास्त माझा फोकस असतं. तर चला होईल तेवढे इथून पुढे करेल मी प्रयत्न मोठी व्हिडिओ टाकण्याचा. व्हिडिओ तुम्हाला आजचा दिवसभराचा कसा वाटला, मी शॉर्ट जरा घेऊन दाखवले तुम्हाला, कमेंटमध्ये कळवा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.